CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। आज 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ आणि मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांच्या उपस्थितीत पत्रकारांची बैठक घेण्यात आली। एकंदरीत नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे। CCN न्यूज, चिखली, बुलढाणा। ऍटिट्यूड आहे ऑनलाइन फॉर्म मध्ये इथे जाऊन त्यांनी जे आता लिहिलं भरायचं थोडीशी चूक झाली। शपथपत्र आहे त्या ऑनलाईनच आहे, त्यातले फक्त सगळे कॉलम भरायचे आहे। म्हणजे त्यातला एक नाही कॉलम तुमची जी वस्तुस्थिती आहे ती ते भरायची आहे। फक्त जर त्याला पनिशमेंट झाली असेल तर तो मात्र डिस्क्वालिफाय होतो। दिनांक 4 नोव्हेंबर 25 रोजी नगर परिषद चिखली यांची निवडणूक जाहीर झाली असून त्याची आचारसंहिता लागलेली आहे। नामनिर्देशन स्वीकारण्यासंदर्भातला निवडणूक कार्यक्रम जो आहे तो खालीलप्रमाणे असून नामनिर्देशन स्वीकारायचा कालावधी दिनांक 10/11/25 ते 17/11/25 पर्यंत असून 17/11 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाईल। नामनिर्देशन पत्राची जी छाननी आहे ती दिनांक 18/11/25 रोजी 11 वाजेपासून सुरू होऊन ती संपेपर्यंत चालेल। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 19/11/25 ते 21/11/25 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत असेल आणि 26/11/2025 रोजी चिन्ह वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल। मतदानाचा दिनांक आहे तो 2 डिसेंबर 2/12/25 रोजी असून मतदान सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत ते चालू राहील आणि मतमोजणी दिनांक 3/12/2025 रोजी 10 वाजल्यापासून स्टार्ट होईल। सदरची मतमोजणी तालुका क्रीडा संकुल चिखली येथे होईल। तर हा असा निवडणुकीचा प्रोग्राम असून त्या अनुषंगाने नामनिर्देशन प्रक्रियेची सुरुवात सोमवारपासून होते। त्या संदर्भात सर्व राजकीय पार्टींनाही सूचना सकाळी बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहे व त्यांनाही आचारसंहिते संदर्भातल्या सूचना दिल्या असून नामनिर्देशन पत्रासोबत काही दाखल करायचं आहे, नामनिर्देशन कुठे घेतलं जाईल आणि त्याबद्दलही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर राजकीय पक्षांना दिल्यानंतर त्याचबरोबर मी चिखली नगर परिषदेच्या हद्दीतील जनतेला मी आवाहन करतो की निवडणूक आहे शांततेने सुरळीत पार पाडण्यासाठी आपण आदर्श आचारसंहितेचे पालन करू